राधा, मी तुझ्या होकाराची वाट बघतोय ग. पण तुला असं बघितलं ना की वाटतं आज काय मी आयुष्यभर असा राहू शकतो तुझ्या उत्तराची वाट बघत. माझं प्रेम कधीच कमी होणार नाही. मी दररोज रात्री असाच वाट पाहीन. विराज बस. हा, मला बोलायचं होतं. हा, तुझं प्रेम आहे माझ्यावर. मला मला माहितीये तू उत्तराची वाट बघतोयस. आपलं लग्न अचानकच झालं. मी विचारही नव्हता केला लग्नाचा. प्रत्येक मुलीच्या मनात तिचं संसाराचं असं एक स्वप्न असतं. तिच्या नवऱ्याबद्दलच्या काही कल्पना असतात. हा, विराजच हे माझं स्वप्न नाही आहे. मी या बंधनाशी प्रामाणिक राहीन, पण मी तुझ्यावर प्रेम कधीच करू शकणार नाही. बिचारा विराजस रात्रभर डोळ्याला डोळा लागला नसणार त्याचा. काय होतंय हे? मला विराजसला त्रास व्हायला नकोय आणि माझ्यामुळेच त्याला. मला माफ कर विराजस, पण मी काय करू रे? माझा नाईलाज आहे. तुझ्यासाठी चाचू आणि घरचे किती महत्वाचे आहेत ते माहिती आहे मला. मी बोलायला हवं विराजसशी. आता बोलणार तरी काय म्हणा? मीच तर दुखवलं त्याला. त्याला काही झालं तर नसेल ना? विराजस, आई तुम्ही काय ग, काही हवंय का? अगं मी नाश्ता आणून दिला असता वरती तुम्हा दोघांसाठी. विराजस कुठे माहितीये का तुम्हाला? राधाचा होकार मिळाल्या
यांचा लपंडाव सुरू झाला वाटतं. आता हे कोणी कोणाला विचारायचं? नाही म्हणजे ते सकाळी उठल्यापासून दिसलं नाही ना कुठे, म्हणून. अगो बाई, म्हणजे आता उठल्या उठल्या दिसायला हवंय का? नाही, मी म्हटलं घरात कुठे दिसतोय का तर बघते. हो का? तरी म्हटलं आमची राधा आज खाली कशी काय? तिचा कान्हा हरवलाय ना. विराजस, हे विराजस, ये बाबा, तुझी बायको शोधते तुला. आई घरात कुठेच नाही येतो, मी घरभर शोधलं त्याला. अरे बापरे, घरभर शोधलंय? आता काय? आता तुला करमणारही नाही त्याच्याशिवाय, आणि नाश्ताही जाणार नाही तुला त्याच्याशिवाय. तसं नाही, पण ते तसं नाहीये खरंच. मग ठीक आहे ना, तू का शोधतेस त्याला? तो असे नका कुठे. तू घे तुझा नाश्ता करून, जा जा जा. कुठे गेला असेल विराजस? माझंच चुकलं, मी लक्ष ठेवायला हवं होतं. रात्रभर जागी होते मी, नेमका सकाळी डोळा लागला. कुठे शोधू आता याला? हॅलो ब्रो, कुठे आहेस तू? काय करतोस तिथे? एक काम होतं म्हणून आलो होतो जरा. एवढ्या सकाळी? हो,